अयोध्येमध्ये नव्या भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या नव्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा जेव्हा होत आहे त्याचा उत्साह आपल्याला देश विदेशात सगळीकडे बघायला मिळतोय। आम्ही आहोत पुण्यातल्या तुळशीबागेतल्या राम मंदिरामध्ये आणि इथेही सकाळपासून एक उत्सवी वातावरण आहे, जणू काही दिवाळी इथे आहे अशा प्रकारे। कशा प्रकारे तुम्ही आजचा हा दिवस इथे मी बघितलं सगळेजण अगदी पारंपरिक वेशामध्ये आहात, सकाळपासून काय उत्सव चालू आहे? आज इथं आमचा रामनवमी आणि दिवाळी किंवा वर्षभरातले सगळे सण मिळून जो उत्साह असतो तो आज सकाळपासून सगळ्यांमध्ये संचारलेला आहे। सकाळी 8 वाजल्यापासून इथं कंटिन्युअस कार्यक्रम सुरू आहेत। सकाळी सुरुवातीला रामरक्षा पठण, त्यानंतर सुश्राव्य गाणं, त्यानंतर भरतनाट्यमचं नृत्य झालं, दुपारी परत कथ्थक नृत्य आहे, व्हायोलिनचे इंटरनॅशनल वाजवणारे सगळे मंडळी ते रामसेवा अर्पण करणार आहेत व्हायोलिननी, आणि संध्याकाळी सगळ्यात शेवटी रामाची पालखी आम्ही आमच्या मंदिराच्या आवारातनं काढणार आहोत। असा दिवसभर आमचा हा उत्साहाने कार्यक्रम चालू आहे। आणि आत्ता जो कार्यक्रम आपण पाहिला हा आमचा अगदी सगळ्या आपल्या राम मंदिरापैकी एक राज्याभिषेकाचा एक युनिक कार्यक्रम आम्ही करतो। हा गेले 200 वर्ष आम्ही करतोय। त्याला आम्ही पायघड्या असं म्हणतो। रामाच्या पायापासून पायघड्या घालतो, राम त्याच्यावरनं चालत आले असे आपल्या राज्याभिषेक। म्हणजे एकंदर बघाल तुम्ही की रामलल्लाशी निगडीत असे जे उत्सवी त्यांच्या आयुष्यातले अनेक क्षण आहेत ते या राम मंदिरामध्ये त्या दिवशी साजरे केले जातात। पण आजचा दिवस जो आहे तो विशेष आहे, काय सांगाल आपण? निश्चितपणाने आज 500 वर्षानंतर रामभक्तांच्या मनातली सगळी भावना पूर्ण होतीये आणि त्या निमित्तानं सगळे आनंदात न्हावून गेलेले आहेत। या दृष्टीने विचार केला तर आजचा एक परमभाग्याचा असा दिवस आहे आणि त्या परमभाग्याच्या क्षणी आपण हा आनंदाने साजरा करतो आहोत। आपण त्याचे साक्षीदार आहोत, हेच आपलं भाग्य आहे असं आम्ही सगळेजण मानतो। त्यानिमित्ताने इथे कीर्तन सेवाही झाली माझी। मला अत्यंत आनंद झाला की तुळशीबाग राम मंदिरामध्ये या ठिकाणी आज ही सेवा करायला मिळाली। हा परमभाग्याचा क्षण माझ्या दृष्टीने आलेला आहे। अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे, या मंदिराबद्दल काय सांगाल? इथे जे उत्सव होतात ते आणि आजचा दिवस कसा विशेष आहे? 1761 साली या मंदिराची स्थापना आमचे पूर्वज नारोबाप्पाजी तुळशीबागवाले यांनी केली। त्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत जे पारंपरिक पद्धतीने सगळा उत्सव जो आहे त्याच पद्धतीने आम्ही पार पाडतो। आणि या आजच्या दिवशी म्हणजे सगळ्यात मोठा दिवस आजचा जो आहे की 500 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर इथं रामाची जी प्रतिष्ठापना झाली त्याच्या प्रित्यर्थ आम्ही आमच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला। सकाळी 6 वाजल्यापासून आमच्याकडे सगळे वेगळे सकाळी 6 वाजता आमच्याकडे पवमान अभिषेकापासून सुरुवात केली की संध्याकाळी पालखीपर्यंत आम्ही करणार आहोत पूर्ण। म्हणजे आपण बघताय की जो अयोध्येत एक सोहळा चालू आहे तशाच प्रकारचा सोहळा देशभरात अनेक ठिकाणी सुरू आहे। हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये हा जो उत्साह आहे तो बघायला मिळतोय। दिवसभर अशा प्रकारे इथे सोहळा असणार आहे। पुणे शहरातल्या अनेक भागामध्ये असं उत्सवी वातावरण आहे, जणू काही दिवाळीच हे शहर आता शहरातले सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी दिवाळीचा उत्सव जणू काही साजरा करतायत असं हे वातावरण आहे। कॅमेरामन विनोद इंगोले सह प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे।